बरीच दिवसाची इच्छा होती माझी मंदिरात यायची या. तर दर्शन झालं. छान असं छोटंसं असं मंदिर आहे, छान मंदिर आहे खंडोबाचं. माझं दर्शन झालं. तर चालले तेवढं तो पारिजातकाच्या फुलांचा सडा पडला आहे बघा. हे बघा किती पारिजातकाची फुलं पडलेली आहेत. छान असा पारिजातकाच्या फुलांचा सडा पडलेला आहे. आता एक छोटासा दरवाजा आहे. तर छान मंदिर होतं, दर्शन घेतलं. आता चला गल्ली गल्लीत म्हणजे मी आले होते थेरपी घेतली. मुलगीला म्हणलं चल जाऊया, मला मंदिर बघायचं म्हणलं. मग आलो होतो. पहिलं मंदिर दाखवलं ना, तर ते मंदिर आहे रेणुका देवीचं. गल्ली गल्ली आहे. झालं आपलं देवाचं दर्शन. देवाने बरं केलं की मी परत येणार. जवळच आहे. लई दिवसापासून माझं म्हणजे मनात होतं यायचं. तर शेवटी आज आलो बघा. वेळ आल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. नाही, हे रेणुका मंदिर आहे. आलोय बघा खंडोबाच्या मंदिराचं. बघा इथं मंदिर आहे. तर बघूया तर आहेत का कोण मंडळी. खरकट दारातच खरकट टाकले. हां. तर मंदिर उघडलेलं आहे आणि आलेले आहे आतमध्ये. आमचं कुलदैवत आहे बरं का, खंडोबा हे आमचं कुलदैवत आहे. त्यामुळं म्हणलं चला, बरेच दिवसापासून यायचं चालू होतं माझं. तर आज शेवटी आला. प्रत्येक गोष्टी बघा कडी आहे तिथं. प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. वेळ आल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. इथं भंडारा आहे. खंडोबाच्या नावाने चांगलं. छान दर्शन झालं आपलं. अय्यो किती भारी बघा मूर्ती. छान मूर्ती आहे. छान मंदिर आहे बघा. छोटंसं मंदिर आहे. छान असं मंदिर आहे. आतमध्ये जाण्यास परवानगी नाही. खंडोबाच्या नावाने चांगलं.